आणि वडिलांचं आणि मुलांचं नात एकदम पक्कम असतं. त्यातल्या त्यात कुठे पण जाताना कुठले व्हिडिओज येतात आणि लगेच तिथं कमेंट येतात. आता सुप्रताईंच्या मुलीचं लग्न झालं, तिथं 2 डान्स स्टेप केलं मी, तर तिथं कमेंटमध्ये खूप लोक काय पण चुकीचं बोलायला लागले. मला त्यांना आज उत्तर द्यायचंय. काही वर्षापूर्वी भारती आजी आमचे त्यांचं दुःखद निधन झालं, तेव्हा प्रताप आजोबांनी तेव्हा ठरवलं माझं लग्न होणार होतं 5-6 महिन्यानंतर. तेव्हा प्रताप आजोबांनी दादांना सांगितलं की आजी, जरी हे झालंय, आपण सर्व एक कुटुंब आहे, आपल्या सर्वांना एक कुटुंबाला समजून घेऊन हे लग्न आपण पुढे पार पडणारच. आणि तेव्हा दादांनी, मी जेव्हा माझ्या लग्नात होतो तेव्हा दादांनी उल्लेख केला की जे आपल्या कुटुंबाला आपण एकत्रित ठेवायला पाहिजे. राजकारण सगळं बाजूला, पण कुटुंब म्हणून आपण एकत्रित राहायला पाहिजे. त्याच्यामुळे दुर्दैवाने भविष्यात पण कोणाला काय झालं तरी आपण आपल्या कुटुंबाच्या लग्नात थोडंफार तरी सहभागी व्हायला पाहिजे. आणि हेच मला तुम्हाला सर्वांना सांगायचं, कारण ह्या कमेंट्सनी आम्हाला तर काय फरक पडत नाही. मला माझ्या जनतेची काळजी आहे. जे लोक माझ्यासाठी आहे, पवार कुटुंबासाठी, आणि जसंच तुम्ही दादांवरती प्रेम केलं तसंच मी तुमच्या सर्वांवरती करणार आहे. तुम्हाला माहिती आहे की मला वाटलेलं होतं की दादांबरोबर अजून 3 वर्ष जे आता सरकारमधले आहेत, मी सारखं सांगत आलोय. 26 तारखेला मी दादांना भेटलो तेव्हा दादा बोलले की अरे ही शेवटची निवडणूक आहे, त्याच्यानंतर 3 वर्ष आपण शांततेने जे काय कामं असतील, नाहीतर कुठेतरी सुट्टीवर जायचं असेल आपण जाऊ. मी तुम्हाला हे सगळं सांगतोय कारण 28 तारखेला जसं आपल्या सर्वांचंच जीवन बदललं, तसं माझं, वहिनीने आणि पारदांचं तर खूप जास्तीने वेगाने बदललं. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज किती वाढल्या. आम्हाला कधी वाटलं नव्हतं की सारखं येऊन इथं आपल्याला सर्वांबरोबर तिथं राहायला लागेल, पण सगळ्यांमध्ये ती पोकळी दिसली, सगळ्यांना त्या आधाराची गरज होती. त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी ठाम निर्णय घेतला, जसे दादा घ्यायचेत, की आपल्या बारामतीकरांसाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आपण दिवस रात्र झटायचंच, आणि तसंच आम्ही काम करणार.